कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रात सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ड्रेनेज लाईन आणि पंपिंग स्टेशनसह पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत आणि गतीने पूर्ण करा. या कामांमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्या. अशा सूचना देऊन सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणांना वेळोवेळी भेटी देऊन सद्यस्थितीचा अहवाल दर महिन्याला जिल्हा प्रशासनाला सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या STP, ड्रेनेज लाईन आणि पंपिंग स्टेशनच्या कामात विलंब झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला. या कामांचा आढावा दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घेण्यात येणार असून अधिकारी आणि कंत्राटदारांनी ठिकाणी भेट देऊन प्रगती तपासावी, असे निर्देशही त्यांनी दिले. औद्योगिक सांडपाणी आणि साखर कारखान्यांच्या सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी कडक बैठकांचे आयोजन करावे. ZLD प्रकल्पही विहित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. इंदोरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदीसाठी सूक्ष्म नियोजन आणि व्यापक जनजागृती करावी. रंकाळा तलावाचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिक नागरिकांचा सहभाग वाढवण्याचेही आवाहन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.